शाबाश, मानना पड़ेगा तुम्हारे शायरी को। वेरी गुड। मानना पड़ेगा तुम्हारे शायरी को। क्या? मला एक सांगा, तुमच्या चरणावरती माझं डोकं माझं महिना हो ना, तुमच्या चरणावर तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे। मला एक सांगा, मी म्हणलं शायरी करणं ऐरागण्याचं कामच नव्हे, समजलं का? त्या शायरीची परिभाषा समजायसाठी माणसाला तेवढा दिमागही पाहिजे, समजलं का? तेवढी शब्दबुद्धी पाहिजे माणसा, तेवढी कॅपॅसिटी पाहिजे माणसामध्ये, समजलं का? काल कोंबड्याचा गाणं म्हणलं, कोंबडा व्हायच का काय? बायलर कोंबडा म्हणते देशी कोंबडी, म्हणते बायलर कोंबडी, कापडी म्हणते, तू कोंबडा व्हायच का? हा कोंबडा आहे का? ओके मा काला हो तो निर्वाला हो म्हणते। मला एक सांग, मी आत्मानुभवाचं गाणं, तुला गाणं नाही समजत का शायरीचे? अरे मला फोकणार केंद्र, मी आत्मानुभवाचं गाणं म्हणलं, आत्मदेहाचं गाणं म्हणलं, त्या गाण्याचा तुला स्पष्टीकरण करून सांगतो, नाही समजलं तुझ्या कुठेही नाही जमत। म्हणते काळ्या कोंबड्याचं गाणं म्हणलं, तर मग काला होतं दिलं मागवणं कामाचा आहेस तू? कोणता काळा कोंबडा? तू आपल्या कामाचा आहेस का दिलवाला? अशी पण दिलवाला आहे, दिलवाला सोडत नाही, समजलं का? सूरज खर्च कायसाठी आहे? मग तो कोणा कामात कोणा दिवशी कामात येईल? अगं तो कोंबडा बाहेरून एक कारा होता आणि त्याचा अंदरून एक काराच होता। तुला काही म्हणजे विचारायची गोष्ट आहे, शायरी कशा पद्धतीने केली जाते? आत्मा प्रचिती, गुरु प्रचिती, सिद्धांत प्रचिती, समजलं का? मग एवढंही नाही समजत, आणि म्हणते चार मार्चीने दुकान फुटण्याची, तुझी का खपू देणार का दुकान फुटण्याची? नाही तर दुकान तुझी फुटणं खपू देणार का? सांग मला। आत्मानुभवाचं गाणं म्हणलं, काला कोंबडा कापला, पाहुणे आले होते, ते कोठी गेले? पाहुण्याचा काय याचा पत्ता? कुठं गेले? पाहुणे 4 आले होते, मध्ये ताटा 3 केले होते। काय समजलं तुला? काय सांगलं का? एवढे नाही तर भाजला पापड नाही मोजला, त्याच्यावर मागता राहून राहिला, आणि मागता राहून सांगून राहिला, नाही का? ये वगा फेक तिकडं, समजलं का? फेक म्हणलं तिकडं, एकही नको धरणं भाराभर चिंदे। गाणं कोण नाही म्हणत, सांग ना? एखादी लहानचं पोरगं गाणं मध्ये, पण त्या गाण्यामध्ये गोडवा पाहिजे, समजलं का? प्रत्येक शब्दाचा आधार समजला पाहिजे। नक्की तुला नक्की पाहायची आहे का? गाण्याचा, मग तू जेव्हा गाणं म्हणतो तेव्हा तुला गाण्याचा आधार समजते, आणि मी जेव्हा गाणं त्या माझा आधार नाही समजत। तुला प्रश्न विचारला होता ना, मी का ठेका घेतला का एकटीला? तुझी काय नोकर बसली आहे का? नाही, तुझी काय नोकर बसली आहे का इथं? तुझ्या प्रत्येक प्रश्न सोडून करत जाऊ। आलास का? नाही फुकटाना आलास का? इथं भाकरावाले भातावर आला असेल, फालतू खवलवू नको, खवलवूच नको। वा रे वा, आता गोरे हा भातावर आला का? सूरज भातावर बोलवलं का? नाही भातावर बोलवलं का? ती भाऊजी आले, भातावर आला का? म्हणजे तुझ्या प्रश्नात मी सोडू द्या, तू माय नको सोडवू हे काही, कारण तुझ्या कुणा जेव्हा सोडवू ना, हे एवढे मोठे मोठे बसून आहेत ना का? या गावामध्ये कलाकार आहेत ना भरले, आणि तुला मागा एवढे मोठे मोठे कलाकार बसले, ज्ञानीवंत लोक बसले आहेत, समजलं का? वा रे वा, एकही लोक धरणं भाराभर चिन्ह झाला, गट्टावर कोणता अर्थ आहे का? कोणता अर्थ? वा रे वा, गाण्याच्या माध्यमातून प्रश्नाचे विचार लागले, तेही नाही जमलं तुझ्याकडून। गाण्याच्या माध्यमातून प्रश्न विचारला, संत सांगून राहिला मला, तोही नाही जमलं तुझ्याकडून। अरे तरी मीच मोठा का? तरी मीच मोठा का? वा रे वा, मला म्हणायचं आहे। काय म्हणायचं तुला? आणि तू कितना भी मुझे झुका ले, मैं झुकने वाली नहीं हूँ। तू कितना भी मुझे झुका ले, मैं झुकने वाली नहीं हूँ। तू कितना भी मुझे उड़ा ले, तू कितना भी मुझे उड़ा ले, तो मैं उड़ने वाली नहीं हूँ, उड़ने वाली नहीं हूँ। तुला काय वाटते? आईने घरी नको खरी समजून राहिला का? नाही, आईने खेळवून राहिलो, याचा अर्थ असा आहे का? वा रे वा, गाणं म्हणते, गाण्याचं ध्वपदंत्र बरोबर म्हणत जा, समज का? गाणं म्हणण्यामध्ये बदल आहे, गाण्याचं ध्वपदंत्र दोन्ही जमलं पाहिजे, कसं गाण्यामध्ये गोडवा येते, आणि म्हणून पाहिजे सांगतो दोन्ही गाणं कसं
म्हणून मला नक्की नाकापशी तू स्वरपंकाचा बापरे. उभी राहील का आणि म्हणून अरे कच्ची कली हूँ कवारी हूँ मैं गवारी हूँ लाखों परे पर भारी हूँ पाही को लगता न दाग है तेरे पाही को लगता न दाग है उमेश ना उमेश खडसे उमेश भाऊ खडसे उमेश भाव खडसे ओए जरा बाहर निकलो भी हाँ अरे मेरे पाही को लगता न दाग है ओए चालू में काय पाहू आपण का पाहू दिसूनच नाही का पाहणार दिसतच नाही ना अगं चाय प्यायला गेली असती बा, थंडी अगं लागली. थंडीचा हात पाय मोठे वाकडे होतेच व थंडी लागली ना. थंडीचे याचे हातपाय वाकडे होते तुझे हातपाय आणि म्हणून मला म्हणायचं आहे राम राज में दूध मिला कृष्ण राज में घी अरे वाह ए राम राज में घी मिला अरे कृष्ण राज में घी अरे मेरे राज में चाय मिली तो फूक फूक में पी अच्छा क्या बात है धाग्याच्या मनावर फागे उदार त्याच्याने शायरी नाही होत समजलं का रे एवढं मला म्हणायचं आहे अरे मेरे पाही को लगता न दाग है जब तेरी जवानी यहाँ तेरी जवानी यहाँ गए है हेलो सूरज जब तेरी जवानी यहाँ गए है तो मेरी जवानी जवानी आ गए तो मेरी जवानी कली हूँ गवारी हूँ मेरे पाही को लगता न दाग है मेरे पाही को लगता न दाग है ओए खड़से जी अरे मेरे पाही को लगता न दाग है ओए शायर जब तेरी जवानी आ गई है तो मेरी जवानी चिराग है तेरी जवानी आ गई तो मेरी जवानी चिराग समजलं का आणि म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ समजलं पाहिजे प्रत्येक शब्दाचा अर्थ पहिल्या राऊंडचं गाणं म्हणलं प्रत्येक पहिल्या राऊंडच्या प्रत्येक कडव्यामध्ये एक प्रश्न हो ना. पहिल्या राऊंडच्या प्रत्येक कडव्यामध्ये एक प्रश्न याची काही गरज नव्हती समजलं का एका राऊंड मध्ये एक प्रश्न विचार दोन प्रश्न विचार हे शैलीची परिभाषा समजलं का गाण्याची गाणं आता म्हणजे तुझ्या जवळचा पुन्हा सरला तुला पाहायचा आहे का बरी असा का पाहता? समज आता इधर नाही तर उधर तुला किती वाजतापर्यंत कार्यक्रम करायचा आहे ते सांग मला तू पहिल्या राऊंडचा मानकरी आहेस ना 10 वाजेपर्यंत तुला 10 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा आहे का ते सांग बरं तू किती वाजेपर्यंत कार्यक्रम करशील सांग बॉम्बीले 8 जर लाव का तुला बोलल्या बॉम्बीले ढेटाले 8 तुका बॉम्बे ढेटाले 8 लावशील ओके मा नाही तुका ढेटाले 8 लावशील आणि म्हणून ब्राह्मण कन्याची करुणी या लग्न असं
म्हणून सहारे हे ब्राह्मण म्हणती त्या भीमाला जावई बुवा म्हणून सहारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सहारे हे ब्राह्मण म्हणती म्हणून सहारे हे ब्राह्मण म्हणती त्या भीमाला जावई बुवा सहारे हे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा प्रत्येक शब्दाला बोलण्याचं काहीतरी भान ठेवावं लागते समजलं का तुला बोटावर खेळवता याचा अर्थ असा नाही तुला शेवट मजा दाखवून जाईल काय वाटून राहिलं तू नक्की म्हणशील गाण्याला आधार देतो म्हणजे तुझ्याकडे तो कोणाच्याकडे आधार नाही कोणाच्याकडे आधार नाही तो उतानी पडशील थांबा हा उतानी पडते तुला सांगतो शहरी क्षेत्रामध्ये मासारखी वायफट तुला बाईनं पोरगी भेटत नाही बोलणार समजलं का पण मी मर्यादा पाळतो कारण माझंच रक्त माझेच दात माझेच होत समजलं का त्यातला तर मासारखी वायफळ बोलत तू जरी मला उताना पडशील समजलं का गोष्ट मुद्द्याची आहे आज जरी मला उताना मध्ये मी चुप राहील का नाही मी शांत बसशील का तू का करशील मग आणि तो लक्ष्मण ह्या भाषेमध्ये बोलला होता का विचारांची गोष्ट आहे असं तो लक्ष्मण ह्या शब्दामध्ये बोलला होता का येणार फुकण्या या शब्दामध्ये लक्ष्मण बोलला होता का तू जरी उताना पाडशील तर मी शांत बसणार आहे का करशील अशी काप तुझ्या हातामध्ये काप खूप करू ओके का वाटून राहिलं चांगली कापतो का वाटलं तुला का वाटलं सांग बरं मला काय माहित बाई तू म्हण अहो त्याच्या जिभेचा शेंडा कापली कापू दे ना कापू दे सेंडात काप त्याला शेंडात कापीन जिभेचा समजला का म्हणून शब्द समोर कर बोलिए शब्द का हाथ ना पाओ अरे वाह शब्द समोर कर बोलिए अरे शब्द का हाथ ना पाओ एक शब्द करेगा तो दूसरा शब्द मरम लगा क्या बात एक शब्द करेगा तो दूसरा शब्द मरम लगा समजला का प्रत्येक माणसाच्या मुखातून शब्द निघाला मुखामध्ये वापस येत नाही याची जाणीव ठेवावी लागते समजलं का प्रत्येकाच्या मुखातून एखादी वाईट शब्द निघला तो परत मुखामध्ये वापस येत नाही या प्रत्येक शब्दाचं तोलमोल करून शायरी करावं लागतं समजलं का याची अशी शायरी होते का अशी झटकट शायरी का शायरी शायरा टिकशील का तू टिकशील का झटकट शायरी कशी ना शायरी क्षेत्रामध्ये समजलं का तुला शायरी क्षेत्र मी दाखवणार आणि म्हणून तो ज्ञानाचं पाणी त्या सागराला जाणार आहे अरे वा तो नहराचं पाणी त्या सागराला जाणार आहे तो नहराचं पाणी त्या सागराला जाणार आहे ओ शाहीर अरे वो शायर उमेश खर्चे अरे वो शायर उमेश खर्चे अच्छी करना शायरी तेरा नाम का झंडा हो जाएगा तेरा नाम का झंडा हो जाएगा अमर तेरा नाम का झंडा हो जाएगा अमर याच्या गुणाचा याला झाला गर्व एवढा गर्वाची भाषा एवढा तुला अभिमान आला या पहिल्या शायरीमध्ये एवढा अभिमान करतो शायरी शायरा टिकशील का ना तू नाही टिकशील का शायरी क्षेत्रामध्ये विचारांची गोष्ट आहे ना समजला का तुझ्याही बापाचा बाप तर माझ्याही बापाचा बाप कुणीतरी या जगामध्ये पडलेला बरोबर की नाही हो ना सत्य आहे की नाही तुमच्या बापाचा बाप आहे तर त्याच्याही बापाचा बाप कुणी पैदा झाला असेल माझा जरी बाप आहे तर माझ्याही बापाचा बाप कुणी पैदा झाला असेल समजता का असे तुर्रम खान लगेच झाले पाहू नाही झाले बोलले ना पाहू असे तुर्रम खान तुर्रम खान असे तुर्रम खान
एका शेकामध्ये तुझी कधी बंडी नाही कधी उलाट नावाची सोडू नाही म्हटलं ना ओके, समजलं का या रक्तामध्ये शायरी भरली आहे माझा घराणा शायरीचा आहे समजलं का या रक्तामध्ये शायरी भरली आहे माझ्या बचपनापासून शायरीच्या घरात आहे समजलं का पुरी खानदानच आहे शायरीची आमची पण एक एक शब्दाचा विचार करून बोलावं लागतं समजलं का आणि म्हणून पंडी उलार झाली व पंडी उलार झाली हो तर हिच्या जवळ सगळा सरला याला सांगतो माझा याला का सरला तर सांगशील तो आपल्या पुढच्या बसल्या ना समजलं का नाही सांगशील आपल्या पुढच्या का सरला माझा ज्ञान तर आणि याच्या गुणाचा याला झाला गर्व अरे अहो याच्या गुणाचा याला झाला गर्व अन विसरून माणूस किला क्या बात है अरे विसरून माणूस किला अन वेळ एका दिवशी आली कशी गर्वाच्या घर हमेशा खाली नाही का अभिमान माणसांमध्ये जीवन जगव नाही समजला का ते सोन्याची जरी लंका होती त्या रावणाची मार अभिमान करत होता पण त्या हनुमंताने एका सेकंदात त्याची सोन्याची लंका काढून ठेवली समजला का तो गर्व असं गर्व नाही पाहिजे आणि म्हणून अरे विसरून माणूस किला अरे विसरून माणूस किला अन वेळ एका दिवशी आली कशी नानाजी अन वेळ एका दिवशी आली उद्यान फल वेळ एका दिवशी आली उद्यान फल याच्या गुणाचा याला गर्व झाला याच्या गुणाचा याला गर्व झाला विसरून माणूस किला अन वेळ एका दिवशी आली कशी अग वेळ एका दिवशी आली हा उभ्यान फल वेळ एका दिवशी आली उभ्यान फल कारण त्या माय माऊलीनं वेगवेगळे दोन अर्धे अंक केले कारण ते वेगवेगळे दोन अर्धे अंक होते कारण तिने आपल्या शक्तीने आपल्या बलबुत्यावरती कारण त्या जलराक्षसीने त्याला एक केलं कारण आणि त्याचं नाव जलराक्षस ठेवण्यात आलं त्याचं नाव जलराक्षस ठेवण्यात आलं समजलं का जरा आता म्हणते माझं असं झालं नाही हे सांगत ते सांगेल शाहीर नाही हो तो गेला आधीचा काळ समजलं का पण तो कसा फलकला होता तो कसा फलकला होता तो कसा असा नाही फलकला होता आणि वेळ एका दिवशी आली अरे अगं वेळ एका दिवशी आली प्रत्येक माणसाच्या संसारामध्ये अशी कधी नाही कधीतरी वेळ येतो प्रत्येकाच्या संसारामध्ये समजला का प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागू आहे प्रत्येकाच्या परिपंथामध्ये लागू आहे अशी झटकन शायरी होणार नाही समजला का त्या हडकंडाने जरी झाला माणूस पिवळा तो कधी जीवनामध्ये तड उपळा जाऊ शकत नाही आणि म्हणून आणि वेळ एका दिवशी आली
वा रे वा. आणि म्हणून त्या राजाला प्रसादाला संमत कुणा दिली? मग सांगितलं का काम नाही सांगलं? अरे का सांगलं? मी खोटं सांगलं का? मी खोटं सांगलं का? माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून देणं जमत नाही आणि गोष्टी फोडायला दावाच्या. बापरे. जमलं का तुझ्या काहीतरी? का जमलं तुझ्याकडून? नाही ग. काही अर्थ नाही. समजलं का? सारा पॉवर फिंगर आहे. काही अर्थ नाही. ओके माय. कोटचा का ना कोटचा. कोणता का नसारी पोकर करून सारा पॉवर फिंगर आहे. काही अर्थ तारा नाही. पोकर आहे ग, तारा पोकर आहे. अरे वा. भजनावानी शायरी करायची नाही. समजलं का? ते भजनाच्या पद्धतीनं करा आणि शायरीच्या पद्धतीनं करा. तारा पोकर आहे वा आरपार. पोकर नट्टा आहे. आरपार. समजलं का? तर तुम्हाला सवय झाली भजनाची. त्या भजनाच्या पद्धतीनं भजन करा आणि शायरीच्या पद्धतीने शायरी करा. भजन करा शायरी एका साईड ठेवा. समजलं का? भजनाच्या पद्धतीने शायरी करा. त्याला शायरी होत नाही शायर मांडेवरची. समजलं का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, अरे तेरी जवानी आग है, आग है. तो मेरी जवानी चिराग है. तेरी जवानी आग है, तो मेरी जवानी चिराग है. तेरी जवानी आग है, तेरी जवानी चिराग है. तेरी जवानी आग है, तेरी जवानी चिराग है. अरे हे लोक ठोकती वो माँ, अरे हे लोक ठोकती वो माँ, अरे गावात नुसता शोभा, हे लोक ठोकती वो माँ, गावात नुसता शोभा. हे लोक ठोकती वो माँ आणि गावात नुसता हा शोभा. हा. आणि म्हणून हा मस्तीत गाऊन दाटला हा. कोण दाखला वा? सांगतो थांब ना. सांगतो कोणतं मा नाचरू होतं? गाण्याची मजा तर घे. एवढी मस्ती आली का त्याच्या अरे, अंगामध्ये? त्याची मस्ती चांगली जिरवून देतो. थांब ना बा. त्याच्या अंगातली मस्ती काढून दे. चिरव चांगली, चिरव चांगली त्याची त्याची. मस्ती जिरवून जातो. मजा त्याचा चांगला मुरकट मारकट कर. आणि म्हणून चांगला मोडमाड कर. आणि हा मस्ती तकावून दाटला हा. आणि याच्या नाकामध्ये टोचतो, आई ग. याच्या नाकामध्ये टोचतो. का करतेस व? सांगतो ना का होता? नकटी, ते नकटी झाली होती आणि ते उतारी जाऊन गाणं पडली होती. ते याले माहित आहे म्हणून. आणि याच्या नाकामध्ये टोचतो. आई ग. शाहीर फरशे अन धरून याला कुठं याच्या नाकामध्ये टोचतो. अन धरून याला टोचवल्याबरोबर मस्त आग झाली व थंडीचे दिवस आहेत. मस्त थंड लागत आहे. झेंडू बामला लागते. झेंडू बामला तिच्यानं उलट आग होईल. झेंडू बामला आग नाही होईल का ती? झेंडू बामला आग नाही होईल का? झेंडू बाम लावतो म्हणजे झेंडू बाम नको लावू. दुःख लागते व. उभ्यानं लवत असेल व. उभ्यानं लवत होता नाही. त्याची पुरी खावच मोडून गेली. समजलं का? कशी कशी कशी? कारण त्याचा उपाय सुद्धा करून झाला होता. असं कारण
आणि याच्या नाकामध्ये टोचतो आणि याच्या नाकामध्ये टोचतो मा काम करतेस ना तू अगं नको टोचू ग बाप्पा हा? दुःख लागते हो. नाही लागे तो थांब जरा हलू टाके मोठा दुःख लागते मा मोठा दुःख आता लागते मला एक सांग एवढा दुःख लागते मग कायले मस्ती करावं बरोबर आहे की नाही सांगा कायले मस्ती करावं मग जसा मस्ती जसा करल तसा भोगल नाही का भोगल का नाही भोगल आणि म्हणून आता याच्या नाका भाऊजी आणि याच्या बापा इकडे मागाड मा भावजी मोठं दुःख लागते टोचलं तर मोठं दुःख याच्या लागते नाकामध्ये तुम्हाला माहित आहे समजलं का मी मुरवत करून आले माणूस समजता का मर्यादा कारण माझा काळच फपस आहे आणि माझा रक्त आहे त्याचा म्हणून विचार करताय आणि याच्या नाकामध्ये टोचतो आई ग मन धरून याला याच्या नाकामध्ये टोचतो, धरून याला कुटवतो. याच्या नाकामध्ये टोचतो, धरून याला कुटवतो. याच्या नाकामध्ये टोचतो, धरून याला कुटवतो. हे लोक ठोकती बोबा हे लोक टोकती बोमा, गावात नुसता रोमा. हे लोक ठोकती बोबा गावात नुसता बोबा हे लोक टोकती बोमा, गावात नुसता रोमा. मस्तीचा गाऊन डाटला मस्तीचा गाऊन डाटला भाऊजी आणि हा मस्तीचा का गाऊन लपला जी माहित नाही बाई याला मी बाहेर काढा काढू त्याने खिचत तिकडं नाही आणू का म्हणलं खिचत नकटी न उतानी पडली हे कसं समजते कसं मग हे कसं समजते पाडू का याले उतान फोडून देऊ का आता चांगली टोचतो. नाही फोडून देऊ का अगं, या समजलं का अगं, हा. या भोकातून त्या भोकात काढायचं. काय असं चालते आमच्या जवळ काम मग समजलं का आमचा बड्डे पाणी गरम मी थंडी नाही हो नको काढू समजलं का भोक म्हणजे छिद्र होती. समजलं अगं ए त्या भोकाचं नको काढू दुःख लागते बाई ए कौतुक लागत दवा या माग कोणती दवाई आहे ट्यूब आहे माझ्याजवळ ट्यूब लाव जरा हा ट्यूब आहे मग सांगू ना दवा कोणती वाटतं बरं ठीक आहे सांग हा? ठीक आहे ना बरं, ठीक आहे आणि म्हणून आणि हा मस्ती तकाऊन दाटला याच्या नका हलक्यान टोचतं पण कुदाचा दुख नाही लावत आरामात टोच काटा हलका पाहिजे पण त्याला सहन करण्याची स्टॅमिना पाहिजे शरीरामध्ये असं. माणसाच्या समजला का तसा पावरही पाहिजे आणि म्हणून आणि याच्या नाकामध्ये टोचतो आई ग धरून याला आणि म्हणून नव्या तलवारीला नवी अशी धार पाहिजे वारे बाई क्या बात है. नव्या तलवारीला नवी अशी धार पाहिजे या सोनू सारख्या शाहिराला तुझ्या सारखा शाहिराचा साथ पाहिजे क्या बापरे बापरे. आता म्हणते मला वाटत होत तुझ्या काय शिकायला मिळेल ये माझ्याकडे म्हणून शिकवून देतो कसं करावं लागते म्हणून का? शिकशील का तुझ्यामध्ये आहे का पावर शिका मला काहीच नाही दिसून राहिले बाबा तुझ्याजवळ आणि मला हे सांगा मग हा होते माई बाई आणि मग नाही तर हा होते माई बाई याने देतो मग दवाई ज्ञानाची बापरे चांगली समजलं? देतो. तुला शिकायचं आहे का चांगली नाही चढी तुला फुटी शिकायचं आहे नाही का तर मग त्याच्यासाठी तुला दवाई खावा लागत अगं चांगली चढी फुटी द्यायचं घंटो का मिनिटो मी हा. अगं चांगली गावठी औषधी तो गावठी औषधी 5 मिनिटामध्ये खेळ कत्ता मिनिट झोऱ्यामध्ये झोऱ्या. घालायला पाहिजे अति दवाई दे. काही 2 मिनिटात मग
अहो का पण यस तोच असेल कोणाले सांगतो ना तो टोचवीर कोणाले तोही सांगतो आणि तो कोण आहे तो चालला कारण तुला सांगू या मा भाऊजीने नवीन नवीन सांड्या घेऊन आणला ओके कोणता सांड्यावर तो देवगायचा देवगाईचा सांड्या त्या सूरज खळशेने घेऊन आणला होता त्याचा घरचा सांड्या पराला ओके दिसलाच नाही त्याचा मला. घरचा सांडा माझ्या घरी आता एक दिवस त्या सूरज भावचा सांड्या का अगो काय सांगू तुला काय केलं अगो त्या सांड्याने सगळी माझी पोपट खाऊन खाऊन टाकली ठेवली. अगो त्याचा सांड्या पराला म्हणजे ह्या मा भांडवल्या घरचा सांड्या आहे त्या सांड्याचा मा नात्राचा एवढ्या रुपया झिलप्या करते हो. का? सगळी पोपट खाल्लं बाई सगळे कापसाचे बोंड बोंड का खाल्लं सांगू बाई माझ्या त्या घरची सांड्या सांभाळून ठेवा पूर्ण वाल खाऊन टाकलं सगळं नाश होता सांड्या अशा बोबा येऊन राहिल्या म्हणून म्हणतो आपला सांड्या तुम्ही आवरून ठेवा समजलं तर मग आमच्यासारख्या बाया खराब नाही आम्ही मोठा खराब बाया आहोत. भाऊजी सांड्याला चांगला ठेवा हो इतका माल गेलाय हो. भाऊजी मोठा मारकुंड सांडा येतो बरोबर बांधून ठेवा नाही हो धाका नाही धरारा कैसा फिरतो वारा वारा नाही हो धाका नाही धरारा कैसा फिरतो वारा वारा हा काही केल्यानं ऐकत नाही काही केल्यानं हा ऐकत नाही कुठंही खातो हा चारा काही केल्यानं हा ऐकत नाही अरे वा कुठंही खातो पहा चारा आणि म्हणून त्या सांड्याला काय केलं भाऊजी त्या सांड्याचे चारही पाय बांधले म्हणजे या बोंबा पाणी येऊन राहिलं कोण ऐकन एवढा कोण ऐकन हा ते माय आजी बोंबलत आली बाई म्हणे सगळं म्हणे मा घरची पोपट खाली तुरी खाल्ल्या सोयाबीन खाल्ली हे खाल्लं ते खाल्लं टोल्या खाल्ल्या म्हणे कापसाच्या बोंड्या कापसाचे बोंड बोंड खाल्लं हा मग सांगा एवढा बदमाश का जी एवढा बदमाश होता तो सांड्याचा भाव कोण ऐकून येईल मी एवढा आणि म्हणून त्याचे चारही पाय बांधण्यात आले आणि त्याचे चारही पाय कशाने बांधले ज्ञानाच्या दोऱ्यानं बांधण्यात आले असं व्हय. त्या सांड्याचे पाय ज्ञानाच्या दोऱ्यानं बांधण्यात आले आणि अनुभवचा चिमटा घेतला हा. समजलं का तू शायराच म्हणतो ना चिमटा लावला का मी तुला रात्रभर गाण्याचा आधारे विचार करणं मला माहित आहे शायरी होय प्रत्येक शब्दाला पडदा आहे प्रत्येक शब्दाला आधार आहे पण मी तुला विचारते समजलं का त्या ज्ञानाच्या दोऱ्यानं बांधलं पाहिजे तुला सांगत आहोत ज्ञानाच्या दोऱ्यानं बांधलं आणि अनुभवाचा चिमटा घेतला असं ज्ञानाच्या दोऱ्यानं त्याचे चारही पाय बांधलं आणि अनुभवाचा चिमटा घेतला ते मी चिमटा देते त्याले अगं चिमटा नको तुतारी टोचते मी तुतारी चिमटा दिल्यानं नाही का मस्ती नाही करत माहिती आहे? अव तुतारी टोचल्यानं असा कोणाच्या उठला नाही घरामध्ये तो. घुसत नाही हा आणि म्हणून आणि भक्तिरूपी ती ते भक्तिरूपी प्रत्येक शब्दाला लक्ष देऊन जाईल मांडीवरती समजा का झोपा नको काढा झोपले वाटते आणि भक्तिरूपी त्याच्यामध्ये चेता माझा भाऊ चेता चेता म्हणते चेता चेता म्हणजे काय? बरं चेताच नाही भाऊ चेता अगं जाऊ नको हो झाली पाठ झाली खेळ खतम झाला समजलं का खेळ खत्म खेळ खतम मृत्यू झोऱ्यात झाला नाही का मग त्या अनुभवाच्या चिमट्यानं त्याला चिमटा लावला ए सुनीता
दाबलीस का धरून दाबला जोरानं आणि म्हणून त्याचे पाय मारून ठेवले पण तो असा बोंबले तर ज्याची काही हद नाही समजलं का तो असा बोंबले पण ज्याची काही हद नाही कायले मस्ती करा तर बोंबले का तर बोंबण्यात चांगला बोंबले गाणं म्हणलं कोंबडीचं गाणं म्हणलं म्हणते आता पहिला असं म्हणलीस ना नाही गाणं म्हणलं कोंबडीचं गाणं म्हणलं तर मागवून फिर हागवते हागवणे वाले फिर हागवशील तू अरे कशी कोंबडी घेतलास का फिर हागणे वाली फिर हागणे वाली कोंबडी घेतलास का आणि म्हणून पोटी पुत्र असा असावा तो संत संगतीत बसावा अरे पोटी पुत्र असा असावा तो संत संगतीत बसावा अरे पोटी पुत्र असा असावा त्याच्या मुखात राम नाम बसावा तो पोटी पुत्र असा असावा त्याच्या मुखात राम नाम बसावा समजलं का आता म्हणते शायरी नंगाड झाली तर शायरी नंगी केला न होतं का कोणता शायरी नंगी करते सांग मले मग आता तू न गाणं म्हणलं फिरिक हागाचे गाणे सांगून राहिलास का मग हे आत्मानुभव आहे का सांग मले सांग मग हागरा हा शब्द हा चांगला आहे का सांग हे शब्द चांगले आहेत का मग तुझी शायरीची परिभाषा हे होय का तू पर्यावरणाचा मान करी आहेस ना आहे की नाही मग हे शब्द बरोबर होय का नाही वारे वा तुझी शायरी एवढी सांभाळतो का त्याची काय होणार तुले का नाही तुले मुतवाले वेळ नाही लागे मले मा कशी मुतवशी चुल थेंब ओके वारे वा कोंबडीचं गाणं म्हणलं मी तुला कोंबडा म्हणलं का तुला काळा कोंबडा म्हणलं का कोंबडीचं गाणं मला फिरिक मागून हाकते म्हणते त्या गाण्याचा आधार काऊन नाही सांगलं असतं अरे मग गाण्याचं मी शेवटला सांगलं ना सोनू माने ऐका गुन्हा सांगलं की नाही मध्ये माय बाप हो सोनू माने ऐका गुन्हा संता घरची उलटी खुन अरे का समजला तुले भुरका आंबाडीचा तुले का समजला भुरका का समजला तुले काही समजतं गाण्याचा आधार गाण्याचा आधार तरी समजलं का अरे वा तुझी शायरी म्हणावं लागल तुझ्या शायरीला बोला हर हर महादेव आणि म्हणून अरे हा आणि मला मागून कैसा पट सुटत हो अरे वा आणि याच्या नाकामध्ये टोचतो आणि याच्या नाकामध्ये टोचतो अन धरून आली का तुले म्हणजे झालास का तू गरम नाही पण तुले गरम पाहिजे होतं खरं ना नाही तुले गरम पाहिजे होतं खरं ना नाही एक काम करी भाऊजी मी समजलं का दुय्यम करते ना आता एक काम करत जाईल सर्वात पहिले तुमचं नाव सांगत जाईल तुमच्या पार्टीचा हो मजाक नाही सांगतो खरंच सांगतो याले पिराचं आहे ना इथं काही सारे हात पाय बांधून आहे तुला पिराचं आहे ना खरंच याला कार्यक्रम देत जाईल आता मस्त बडी आवडला बाई नाही मला शायरी आवडली ती एक नंबर शायरी आवडली आता खरोखर चालू कार्यक्रम देत जाईल मस्त जोसात जोस करते बाई जोसात जोस राहा करते तो माझा भाटवा आणि म्हणून तो गुणवान होता पण का त्या गुणाला काही किंमत नाही म्हणून मला म्हणायचं आहे नाही गुणाचा नाही
तो अनुभवाचा चिमटा दिल्यानंतर आणि म्हणून आणि सोनू मने कैसा मनात झुरतो अन मने सोनू कैसा मनात झुरतो अन या जनकामध्ये कोणाच्या त्या सांड्याच्या सांड्याच्या